कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत स्वीट पोटॅटो फ्राईज। आणि हे नेहमीच्या फ्राईजपेक्षा वेगळे आहेत, कारण फ्राईज म्हटलं की आपल्यासमोर बटाटा येतो, परंतु इथे आपण रताळ्याचे फ्राईज करणार आहोत आणि हे सुद्धा टेस्टी लागतात आणि टेस्टबरोबरच हे हेल्दीसुद्धा असतात। याच्यासाठी मी जवळजवळ 4 ते 5 रताळी घेतलेली आहे आणि या रताळ्यांना स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली आणि त्यानंतर त्याला फ्राईजच्या आकारात कापून घेतलं। हे झाल्यानंतर आपण गरम पाण्यामध्ये हे फ्राईज जे आहे हे उकळून घेणार आहोत आणि जवळजवळ 60 to 70% त्याला आपण शिजवून घेणार आहोत। थोडं मीठ घातलेलं आहे, गरम पाण्यामध्ये उकळून घेतलं आहे आणि ते झाल्याबरोबर ते काढून घेतले चाळणीत आणि त्याच्यावर थंड पाणी घालून घेतलं। यानंतर याला आपण एकदम कोरडं करून घेतलेलं आहे। कोरडं केल्यानंतर जवळजवळ 1 ते 2 तास मी याला फ्रीझरमध्ये स्टोअर केलं आहे आणि त्यानंतर आपल्याला असे फ्राईज मिळतात। आणि आता आपण याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालून तळून घेणार आहोत। तुम्हाला कॉर्नफ्लॉवर घालायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही तांदूळाचं पीठसुद्धा वापरू शकता। आता तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तुम्ही हे एअर फ्रायसुद्धा करू शकता, परंतु इथे मी तळून घेतलेले आहे। आणि तळल्यानंतर त्याच्यामध्ये आपले नेहमीचे मसाले घातलेले आहे, जसं की आपण याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ, लाल तिखट, त्याचबरोबर चाट मसाला आणि थोडीशी जिरेपूड। या व्यतिरिक्त मी याच्यामध्ये सगळ्यात शेवटी थोडंसं पिझ्झा मिक्ससुद्धा घातलं आहे, त्यांनी चव खूप छान येते। तर असे हे स्वीट पोटॅटो फ्राईज तुम्ही जर करून बघितले नसेल तर ज़रूर करून बघा। हे टेस्टीबरोबरच हेल्दीसुद्धा असतात। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।